शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीनगुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 5 मे 2026 आणि आज आपण पुन्हा एकदा आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापूस बाजारभावामध्ये काही प्रमाणामध्ये ब्रेक लागला आहे, परंतु गठणमध्ये मात्र अजिबात ब्रेक नाही आहे. गठण आजही पुन्हा वाढलेलं आहे. आता आज गठण किती वाढलं आहे, तर आज जवळजवळ गठण झालेलं आहे 65,000 रुपये, म्हणजेच 2,000 रुपयांनी गठण आज पुन्हा एकदा तेजीत आहे. काही शेतकऱ्यांच्या पावत्या पण पाहिल्यात 9,200च्या आसपासच्या पावत्या आहेत, म्हणजे साधारण 9,000 ते 9,200 9,400पर्यंत दर आहेत. कापूस दर वाढूनसुद्धा तीच कंडिशन आहे, म्हणजे थोडक्यात जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं त्याच पद्धतीने चालू आहे. फार काही शेतकऱ्यांना मार्केट वाढत नाही आहे. ज्या ठिकाणी गठण कमी पडतं आहे त्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस जास्त दराने घेतला जातो आहे. ज्या ठिकाणी गठण स्टॉकमध्ये आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना रेट वाढून दिला जात नाही आहे, हे स्पष्ट दिसतं आहे. तरीही काय त्याचा कापसावर परिणाम होणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात. तर सर्वसाधारण दर जो आहे अगदीच 8,000 आहे. 8,000पासून पुढे 9,400 रुपयापर्यंत अकोट बाजार समिती आणि मानवत बाजार समिती या दोन बाजार समित्यांमध्ये थोडीशी रस्सीखेच चालू आहे. परंतु अकोट पाहिजे त्या कंडिशनमध्ये सध्या नाही आहे. अकोटपेक्षाही जास्त दर काही ठिकाणी मानवतच्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता काही पावत्यांची जवळजवळ 9,400 रुपयांची खरेदी आहे मानवतची, आणि अकोटची आहे 9,270 9,300 या पद्धतीची. म्हणजे एकूण जर पाहिलं तर अकोटचा रेट जास्त पाहिजे होता मानवतच्या तुलनेत, परंतु सध्या मानवतमध्ये जास्त आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की गठण काही प्रमाणामध्ये कमी पडतं आहे. आता आपल्या कापसाचं काय? तर मित्रांनो, गठण अजूनही वाढतं आहे, गठण वाढेलही, पण कापूस वाढेल का नाही याची शक्यता खूप कमी आहे. कारण आता इथून पुढे खूप कमी शेतकऱ्यांकडं कापूस शिल्लक आहे, किंवा अगदीच म्हणा 2% 5% शेतकऱ्यांकडं आहे. मग याच्यातून आता त्या शेतकऱ्यांना रेट वाढेल असं वाटत नाही. मग हा रेट वाढेल तरी कधी? तर मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, जर तुम्हाला कापूस विक्री करायचा असेल तर जिनिंग आसपासच्या शोधा, ज्या बाजारपेठेमध्ये कापसाची कमतरता दिसते किंवा गठणची कमतरता आहे, म्हणजे ज्या जिनिंगमध्ये गठण खूप कमी आहे, स्टॉक नाही आहे, अशा ठिकाणी आपला कापूस नेणं गरजेचं आहे. आता ते शोधावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे, खर्च करावा लागणार आहे, म्हणजे फिरावं लागणार आहे. बाकी गठण अजूनही वाढते, अजूनही वाढण्याची शक्यता आहे. कारण इम्पोर्ट एक्सपोर्ट तर एकतर पहिली गोष्ट जेवढा कापूस पाहिजे तेवढा नाहीच आहे, म्हणजे थोडक्यात पुरवठा कमी पडतो आहे. आणि जागतिक पातळीवर पण गठणची मागणी खूप जास्त आहे. त्यामुळे फायदा गठणवाल्यांचाच होतो आहे, म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरचा होतो आहे. शेतकऱ्यांचा थोडाफार फायदा होईल, परंतु आता ती कंडिशन त्यांच्या गठण निर्यातीवर आहे. रेट अर्थात वाढतो आहे म्हणजे निर्यातही वाढणार आहे, आयातही वाढणार आहे. ज्या ठिकाणी कापूस कमी रेटने भेटतो आहे तिथून आणखी आयात केला जाईल, आणि ज्या ठिकाणी रेट जास्त मिळतो आहे तिथं निर्यातही केला जाईल. त्याच्यात शेतकऱ्यांचा फायदा होईल, परंतु ते शेतकरी फार तर 1% असेल. बाकी शेतकऱ्यांनी तो ऑलरेडी कापूस विकलेला आहे. शासनाकडं कापूस पडू नये, कदाचित याचाही तो एक भाग असू शकतो. परंतु सध्या तरी गठण वाढते, कापसाचे चिन्ह दिसत नाही आहेत. तुमच्याकडं काय खरेदी चालू आहे हे कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे थोडक्यात आपल्यालाही तो आढावा घेता येईल की ग्राउंड लेवल असेल, जिनिंग लेवल असेल, किंवा मोठ्या बाजार समितीमध्ये असेल, तिथं रेट काहीतरी चालू आहे किंवा वाढतो आहे. याच्या दृष्टीने आपल्याला समजेल की एक्झॅक्ट काय खरेदी चालू आहे, आणि त्यामधून आपल्याला पुढं अंदाज लावता येईल की कापूस आता ठेवणं योग्य आहे की नाही. कारण जी परिस्थिती आपल्याला साधारण मार्चच्या महिन्यामध्ये पहिल्या 15 दिवसामध्येच व्हायला पाहिजे होती, ती परिस्थिती यायला जवळजवळ मे उगवला आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं आहे की ही परिस्थिती युद्धामुळं नसून कमी पुरवठा आहे कापसाचा, किंवा उत्पादन कमी झालं आहे म्हणून आहे. कमी उत्पादन झालं आहे म्हणून तर आहेच, परंतु याचा दुसरा चेहरा हा युद्धामुळेच मिळाला आहे. कारण युद्ध जर झालं नसतं तर कॉर्पोरेट लॉबी ही खूप वेगळ्या परिस्थितीला गेली असती. आता हे देशाच्या लेवलचे षड्यंत्र हे आपल्याला समजणार नाही आहेत. खरंच याच्यामध्ये युद्धाचा भाग होता की दुसरंच आणखी काहीतरी होतं. कॉर्पोरेट लॉबीसुद्धा शेतकऱ्यांना जुमानत नाही आहे. कारण आज गठण जवळजवळ 55,000चं 65,000 झालं आहे. 10,000 गठण वाढलं आहे आणि 1,000 रुपयेसुद्धा कापूस वाढलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हीही विचार करा. जरी तुम्हाला प्रॉपर माहिती मिळत असेल किंवा नसेलही मिळत, पण एक लक्षात ठेवा, माझ्या आजपर्यंतच्या मी जवळजवळ 2015पासून कापूस खरेदी केलेली आहे. अशी वेळ कधीच आली नाही की गठण एवढं वाढलं आहे आणि कापूस एवढासा वाढला आहे, असं कधीच झालेलं नाही. तुम्ही असं कधी पाहिलं आहे का हे मला सांगा. बाकी पाहूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.